बघा, पुण्यामध्ये बांधला बंगला, बंगल्यावर माझी हात वाकून गेले. हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर आदल्या दिवशी ना मी इथं लाडू बनवून ठेवले. तर लाडू बनवण्यासाठी थोडंसं गूळ जो होता तर ते मी आधीच असं कट करून ठेवलं होतं. थोडे थोडे असे मोठे तुकडे होते, काही असा बारीक झाला होता. तर जेवढा गूळ घ्यायचा तेवढंच इथं तीळ घ्यायचे. तर ती थोडेसे मी एकदम नकळत थोडंसं, म्हणजे जास्त पण नाही पण थोडंसं प्रमाण जास्त ठेवलं होतं गुळापेक्षा, कारण गूळ थोडा जास्त ठेवला की मग ते जास्त असं गोड होतं. मग मला थोडंसं तीळ जास्त ठेवायचे होते म्हणून एकदम नकळत एक 2-3 स्पून असे मी जास्त घेतलेत. तर आता इथं तीळ आधी एकदम बारीक गॅसवरती पूर्ण असे 10 मिनटं तरी लागतात जर जास्त असतील तर चांगले 7 मिनिट व्यवस्थित मी एकदम बारीक गॅसवरती भाजून घेतले. आणि मग आता त्याच कढईमध्ये इथं गुळाचा पाक करून घेते. तर मगाशी गुळाचं प्रमाण तर दावलंच, जेवढं गुळ तेवढं तीळ. तर याच्यामध्ये एक 2 ते 3 स्पून पाणी होईल एवढं टाकलं मी. आणि खडे थोडेसे मोठे झाले त्यामुळे थोडासा उशीर लागला, पण जर खिसून घेतला गुळ तर अजून पटकन होतं. पण पूर्ण आता हे विरघळेपर्यंत एक 4-5 मिनटं गेले. 5 मिनटाने असा पाक तयार झाला. पूर्ण असं बबल्स वगैरे यायला लागले की मग पाक आपला तयार आहे समजायचा ना. आता याच्यात लगेच मी तीळ टाकून घेते. आणि यावेळी काय झालं, मी थोडंसं पाणी जे होतं तर ते वाढवून घेतलं, नाहीतर 2 स्पूनच टाकते नेहमी ह्याच्या पाकात. म्हणजे ह्याचा डिंकाचे लाडू वगैरे असतील तर ह्याच्यात एकदम थोडंसं पाणी टाकायचं. पण यावेळी थोडेसे खडे जास्त होते, जास्त वेळ लागत होता म्हणून 1 स्पून परत मी थोडं पाणी ॲड केलं. त्यामुळे थोडंसं हे पातळ झालं. पण नाही ना, हे उलट म्हणजे व्यवस्थित ह्याचा अंदाज आला आता मला. सुरुवातीला जे हे मिश्रण गरम होतं तेव्हा लाडू वळले नाही पटकन. नाहीतर बघा, तिळाचे लाडू बनवताना जे गरम असेल तर तेवढेच पटपट वळायला लागतात, खूप हात भाजतात. पण म्हणजे यावेळी काय झालं तर थोडंसं थंड झाल्यानंतर उलट खूप छान असे लाडू यायला लागले ह्याचे. एकदम छोटे छोटे जसे बांधत होते. तर तुम्ही जर अजून बनवले नसेल, अजून कोणी बनवणार वगैरे असेल तर काय करायचं, जास्त जर चिकट जर हात झाला तरी लाडू वळायचे बंद होतात. मग मी 3-4 वेळेमध्ये हात धुतले पूर्ण, आणि मग पूर्ण क्लीन हात असला तर परत छान असे लाडू वळायला लागले. त्यामुळे मग ही एक ट्रिक यूज करून बघा. तर छान यावेळी हे केले. नाहीतर दरवेळी काय होतं, मला परत ते थोडंसं मिश्रण गरम करावं लागतं. पण यावेळी पहिल्यांदाच म्हणजे पूर्ण ह्याच्यातच थोडंसं थंड झाल्यावर मिश्रण लगेच लाडू सगळे वळून घेतले. तर आदल्या दिवशी तर मी सांगितलं लाडू बांधून ठेवले ते, कारण दुसऱ्या दिवशी सगळी बोरणांची तयारी वगैरे मला करायची होती, तर होणार नाही म्हणून. तर आता इथं मी 2 मोठे गाजर घेतलेत. तर आता इथं कट करून घेते. तर डेकोरेशनसाठी थोडीसे, एकदम जास्त तर काही मी बनवणार नाही, पण जेवढं जमेल तेवढं थोडंफार करते मी. मागच्या वर्षी परी लहान होती त्यामुळे एवढं जास्त डेकोरेशन झालं नव्हतं, पण जेवढं जमेल तेवढं बऱ्यापैकी दरवर्षी मी करतेच. तर आता ठरवलं तर मी या दोघी 5 वर्षाच्या होईपर्यंत करेन म्हणून. तर आता विहीचं हे 3रं बोरण नाही, म्हणजे 3 झाले. आता तिला 4थं वर्ष चालू आहे, तर 4थं, आणि आता परीचं 2रं. तर इथं गाजर वगैरे छान असं कट करून घेतलं. तर थोडेसे वेगवेगळे शेप आहेत, तर त्या म्हणजे काही लहान काही मोठे, तर त्यानुसार इथं आता मांडताना जेव्हा थोडंसं नीट बघून मांडायचं हे. त्यानंतर मग आधी मी आता हे झोपल्या होत्या तोपर्यंत इकडं रांगोळी काढायची चालू होती. आणि झोपायला म्हणून त्यांचे पप्पा घेऊन गेले, तर काही झोपल्याच नाही. तर शक्यतो मला वाटतं ही रांगोळी काढताना 4 ते 5 वेळा मला उठावं लागलं. आणि जर अजून तुमचं हळदी कुंकू वगैरे झालं नसेल तर म्हणजे रांगोळीच्या दृष्टीने मी काही जास्त विचारच नव्हता केला किंवा कलरच नव्हते पाहिले. आणि जेव्हा मी मेन रांगोळी काढायला गेले तर तेव्हा मला समजलं की माझ्याकडे जास्त कलर नाही आहेत. तर जे पण तुम्ही रांगोळी काढणार आहे तर त्याचे थोडेसे कलर वगैरे आधीच पाहिजेत.
तर मी पैठणीचीच काढणार होते कारण इझी होते. गेल्या वर्षी म्हणजे मला वाटतं 2 वर्षापूर्वी काढली होती मी सेमच. आणि आता खाली आमच्या इथं सोसायटीमध्ये एका ताईचं झालं हळदी कुंकू, त्यांनी काढलेली पण मला खूप छान आवडली. म्हटलं तशीच मला पैठणीचीच काढायची होती. इथं बॉर्डरला मग मला कलर नव्हता, येलो कलर जर भेटला असता तर रांगोळी अजून छान उठून दिसली असती. तर आता इथं मी थोडीशी डिझाईन म्हणून हा जो आपला हँड असा एकदम छोटा कंगवा आहे ना, तर त्याने असे पूर्ण राऊंड फिरवला तर छान दिसत होतं. पण ते एकदम असं बारीक म्हणजे दिसत होतं, एवढं आता जवळ गेल्यानंतर दिसते. आणि मग पुढची रांगोळी काढली तर रांगोळी काढायला जवळजवळ अर्धा-पाऊण तास लागला. मग जसे जमेल तशी काढली. एवढी तर परफेक्ट काय मला येत नाही आहे, पण इथं चंद्रकोर पैठणी काढायची होती मला, तर ती काढली मी. जे चंद्रकोर आहे तर ते काही थोड्या शेपमध्ये झाले, काही असे विदाऊट शेपमध्ये, पण जशी जमली तशी मी काढली रांगोळी. मग त्यानंतर मग इथं डेकोरेशनचं जे होतं तर ते चालू होतं, म्हणजे चालू केलं होतं. रांगोळी काढून झाली आणि सुगड जे वगैरे होते संक्रांतीचे नंतर दिवाळीचे वगैरे होते, तर ते दोन्ही काढून घेतले होते. तर व्यवस्थित ठेवले होते. हे झाडामध्ये ठेवले होते मी, कारण थोडंसं कुंड्यामध्ये ठेवलं की पाणी पण जास्त राहतं ह्याच्यामध्ये. तर नंतर धुवून ठेवले होते, आता उन्हामध्ये सुकवून व्यवस्थित घेतलेत आणि आता एक ह्याच्यामध्ये सगळं भरून ठेवते. तर मला थोडंसं हरभऱ्याचे डहाळे वगैरे पण मी आणून ठेवले होते, त्याचं पण थोडंसं डेकोरेशन वगैरे करायचं होतं. पण नंतर ह्या राखणारच नाहीत, कारण नंतर विहीने खूप त्रास दिला. परी पण जे बघेल ते असं काढायला वगैरे लागलं, त्यामुळे मग नंतर जास्त काही डेकोरेशन केलं नाही. जेवढं थोडंफार जमते तेवढं पटपट आवरून घेतलं. मग हे नेहमीप्रमाणेच थोडंसं 1-2 ताट ठेवले होते चॉकलेट वगैरे. हे मला वाटतं पहिल्या विहीच्या बोरणांवेळी पण मी असंच केलं होतं डेकोरेशन, तर सेम तसंच परत रिपीट केलेलं. आतमध्ये मी हे सगळं डेकोरेट करत होते, तोपर्यंत बाहेर यांनी बरीपैकी सजावट पूर्ण केली होती. हे फुलांच्या माळा वगैरे पण लावून घेतल्या होत्या आणि हे काईट्स वगैरे पण लावले होते. तर बाकी आता फक्त फुलांची वगैरे जी डेकोरेशन राहिली होती तर ती करायची होती. त्यामुळे मग मी पटपट आतमध्येच आवरत होते. आणि मध्येच एक शेजारचं आमच्या वहिनींच्या इथं हळदी कुंकू होतं, तर तेही तिकडं जाऊन आले होते, त्यामुळे बराच वेळ गेला होता इथं. त्यामुळे पटकन मग मी आवरायला घेतलं. तर हे छान हे बोरणांचे वगैरे यावेळी काईट्स भेटले. खरं तर इथं आमच्या इथं जवळ शॉप वगैरे नाही आहे, त्यामुळे भेटत नाहीत. पण यांनी बाहेर गेले होते आज.
तर हे सगळं आवरून मग मी तयार झाले आधी पुढचं आवरायच्या आधी. तर मी थोडंसं बेल्ट वगैरे पण घातलं होतं, पण पोट थोडंसं वाढलंच माझं. तर जे डेली व्लॉग बघतायत त्यांना माहितीच आहे. तर त्यामुळे ते थोडंसं बेल्ट मला नंतर असं वाटलं की सूट होत नाही आहे, त्यामुळे मग नंतर काढून ठेवला बेल्ट. आणि मग आता हे जे सुगड वगैरे भरले होते तर ते आणून टाकायचे होते. आणि काय झालं, कार्पेट ह्याच्यापेक्षा ही सतरंजी जी आहे त्याच्यापेक्षा छान दिसलं असतं, पण मी नेमकं बाहेर सायकलवरती विहीच्या टाकलं होतं आणि ते धुवायची मला आठवण येतच नाही, त्यामुळे त्याच्यावर धूळ होती. म्हणून मग ही सतरंजीच टाकावी लागली खाली, कारण थोडंसं काहीतरी जाड हवं होतं. बेडशीट वगैरे टाकली असती तर ह्यांनी लगेच एका मिनटात ती उचकली असती. म्हणून आता इथं थोडंसं फुलांचं जे टिपोय तर काढून ठेवला आहे. त्यामुळे इथं मी सोफ्यावरच, इथं जो कॉर्नर आहे तर तो उडूनच आहे पूर्ण हा, ह्याच्यावरती थोडं डेकोरेट केलं आणि इथंच लक्ष्मीनारायणचा फोटो ठेवला होता. तर इथं पण थोडंसं मला बरंचंच काय काय डेकोरेशन करायचं होतं, पण उशीर झाला खूप, त्यामुळं थोडंसं मग जेवढं जमेल तेवढं पटपट केलं मी. आणि त्यानंतर मग विहीच्या पप्पांना बसवलं. तर दरवेळेचं हे फिक्सच आहे, त्यांना बसवल्याशिवाय विही काय बसत नाही. तर मग दोघीही त्यांच्याबरोबर बसल्या. सुरुवातीला तर ती नाहीच बोलली आणि नंतर बसली. तर त्यांना पण खूप छान तयार करायचं होतं, पण नेमकं विहीला खूप झोप येत होती, सकाळपासून झोपलीच नव्हती ती आणि दुपारी पण खूप त्रास दिला, त्यामुळे आता तिला झोप येत होती. तर कसं तर बसवलं. आणि जेव्हा पण मी औक्षण करते तर तेव्हा मी नेहमी असं देवाला प्रार्थना करते की यांच्या आयुष्यात काही संकट वगैरे येऊ देऊ नको, किंवा त्यांना भरपूर प्रगती वगैरे होऊ दे. जे पण मला त्यांच्यासाठी काही विश मागायचे तर तेव्हा नेहमी जेव्हा मी त्यांचं औक्षण करते तेव्हा मी मागते. तर तुम्ही मागता का नाही काय माहीत नाही, पण मी तर नेहमी मागते असं. तर प्रत्येकीने मग जेवढे पण आले होते तर त्यांनी सगळ्यांनी मग औक्षण करून घेतलं दोघींचं.
औक्षणानंतर मग इथं बोरस्नान किंवा बोरनान ज्याला म्हणतो आपण, म्हणजे त्याने वरतून असं जे आंघोळ घालायचे असते बाळाला, तर ते फंक्शन होतं नेमका मेन. पण इथं मी जास्त काही नाही टाकलं, फक्त मुरमुरे थोडे थोडे 5 वेळा असे दोघींच्याही डोक्यावरून सोडले, कारण आता मुलं पण नव्हती जास्त ते बोरं वगैरे गोळा करायला, आणि बोरं वगैरे होते तर यावेळी खूप मोठी होती, त्यामुळे फक्त थोडंसं असं हाताने मी यांना सोडलं वरतून. आणि मग त्यानंतर पुढचा कार्यक्रम हळदी कुंकवाचा वगैरे चालू ठेवला. तसं तर मी संक्रांतीचं हळदी कुंकू जास्त करत नाही, पण आता बोरनानं पण होतं, त्यामुळे मग थोडंसंच म्हणजे सगळ्यांना बिल्डिंगमधल्या न बोलवता 5-7 जणींनाच बोलवते, आणि मग तेवढंच बोरणांबरोबर हळदी कुंकू करतो आम्ही. तर आता सगळ्यांनी इथं हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. तोपर्यंत दूध वगैरे मी गरम करत होते, कारण थोडंसं थंड झालं होतं त्यामुळं. तर मसाला दूध बनवलं होतं, तर मग सगळ्यांना ते दिलं नंतर, आणि मग पुढचं मग कार्यक्रम हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. तर सगळ्यांनी खूप छान उखाणे घेतले होते. तर तसं तर मला त्यांना आधी सांगायचं होतं, पण वेळच भेटला नाही, त्यामुळे लगेच म्हणजे ऑन द स्पॉट असं उखाणे बोलायला लावले, कारण सगळ्यांच्या घरी हळदी कुंकू होतं, पण कोणी म्हणजे येईल तसं जातं, शक्यतो कोणी असं उखाणे वगैरे घेत नाही इथं आमच्या सोसायटीमध्ये. तरी पहिल्यांदाच मला वाटतं हळदी कुंकवाला उखाणे घेतले सगळ्यांनी, आणि खूप छान घेतले. तर त्यावेळी व्हॉईस कमी असेल तर तुम्ही व्हॉईस थोडासा वाढवून प्रत्येकाचे उखाणे जे आहेत तर ते ऐका आता इथून पुढं. मायाळू सासर माझा हौशी, माहेर माझं मायाळू सासर माझं हौशी, सुंदर पाटलांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केले युक्तीपेक्षा शक्तीने. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने. रुपेश रावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने. छान आहे. चेहऱ्यावर अशोक चक्राची खून, निलेश रावांचं नाव घेते वेताळांची सून. गुलाबीपेक्षा छान दिसते गुलाबाची कळी, मधुकर पाटलांचं नाव घेते संध्याकाळच्या वेळी. निळ्या आकाशात नाव घेते. पुण्यामध्ये बांधला बंगला, पुण्यामध्ये बांधला बंगला, बंगल्यावर मारली हाक, वाकून गेले आत, आतमध्ये होते रामसीता, आतमध्ये होते रामसीतेची जोडी, सीतेच्या काखेत चांदीची कळशी, चांदीच्या कळशात पंचगंगेचं पाणी, गुरुदेवरावांचं नाव घेते पंचमृतवाणी. महादेवाच्या पिंडीला हार घालते वाकून, हनुमंतरावांचे नाव घेते तुमचा मान राखून. असतात भारा, अनिलमुळे वाढलाय आनंद सारा. आणि माझा जो उखाणा होता ना, तर तो काही मला येत नव्हता बरं का. मी पहिल्यांदाच एवढा मोठा उखाणा घेतला आहे, तो पण मला मम्मीने शिकवलं होता, तर याचं क्रेडिट मम्मीलाच जातं. तर त्यानंतर मग हळदी कुंकू वगैरे सगळ्यांना लावून घेतलं, तिळगुळ वगैरे दिले. तर हा होता असा आमचा कार्यक्रम झाला. छान झाला, म्हणजे गडबडीनं झालं, पण सगळं डेकोरेशन वगैरे पण गडबडीत तरी छान वाटलं मला तरी, म्हणजे मला तरी खूप छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं तर तुम्ही पण सांगा. त्यानंतर ह्याच्यामध्ये वानमध्ये मी प्लेट आणल्या होत्या स्टीलच्या. मी म्हणजे यांनीच आणल्या होत्या, मला दुसरं घ्यायचे होत्या बॉटल्स, स्पाईसचे मसाल्याचे बॉटल्स वगैरे असतात तर त्या द्यायच्या होत्या, पण त्या नेमक्या डीमार्टमध्ये वगैरे भेटल्याच नाही. त्यामुळे मग नाश्त्याच्या ज्या प्लेट्स असतात आपल्या तर त्या घेऊन आले होते हे, आणि मग तेच दिलं. तर जेव्हा पण आपण वाण वगैरे देतो तेव्हा विड्याचं किंवा खाऊचं पान जे म्हणतात तर ते त्याच्यासोबत द्यायचंच. एक फूल रोजचं दिलं होतं सगळ्यांना. आणि तर मी सगळ्यांना आधी तिळगुळ देऊन घेतले, आणि मग नंतर वाण वगैरे दिलं, आणि सगळे नंतर पटकन गेले निघून, कारण नंतर उशीर पण खूप झाला होता. आणि इथं आमचं तेच डिस्कशन